तर पाठीमागच्या लेक्चरला आपण बिल्डिंग बायलॉज म्हणजे काय आपण इथे बघितलं. नंतर बिल्डिंग बायलॉज जे आहे ते बायलॉज कोण ठरवतं हे आपण बघितलं. नंतर इम्पॉर्टन्स ऑफ बिल्डिंग बायलॉज आहे, काय इम्पॉर्टन्स असतं बिल्डिंग बायलॉजचे ते आपण बघितले. त्यामध्ये आता बिल्डिंग बायलॉज जे आहे ते कोण तयार करतं ते म्हणजे तुमचं जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशन असणार आहे ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन. नंतर तुमचं जे काही टाउन प्लॅनर डिपार्टमेंट आहे ते टाउन प्लॅनर डिपार्टमेंट काय करतं, हे जे काय बायलॉज अँड रूल्स आहे फॉर लोकल गव्हर्निंग अथॉरिटीज फॉर कन्स्ट्रक्शन वर्क, म्हणजे तुमचं जे काही कोणतंही कन्स्ट्रक्शन वर्क असू द्या त्या कन्स्ट्रक्शन वर्कसाठी जे काही रूल्स आणि लॉज जे आहे ते लोकल गव्हर्निंग अथॉरिटीने ठरवून द्यायले. एकूण 24 बायलॉज आहे ते बायलॉजचा ओबे करून किंवा फॉलो करूनच आपल्याला आपले जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन काय करावं लागतं, कंप्लीट करावं लागतं. मग त्यामध्ये आपण ज्यावेळेस सँक्शनिंग अँड अप्रुव्हल्स वर्क करतो तर मग आपण जी काही प्रोव्हिजन आहे ही प्रोव्हिजन बिल्डिंग बायलॉजनुसार केलेली आहे की नाही हे चेक केल्यानंतर जे काही अथॉरिटीज असणारे त्या अथॉरिटीज काय करतात, आपल्या वर्कचं सँक्शनिंग करतात. मग आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपॅलिटीज, ग्रामपंचायत एक्सेट्रा आर कॉल्ड ॲज कॉम्पिटंट अथॉरिटीज अँड लोकल गव्हर्निंग अथॉरिटीज. म्हणजे आता आपल्याला जे काही तुमचं बायलॉज आहे किंवा गव्हर्निंग अथॉरिटीज कोण आहे, मग त्यामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन असणारे, नंतर तुमच्या ग्रामपंचायत असणारे, नंतर तुमचे लोकल गव्हर्निंग जे काही अथॉरिटीज असणारे त्या लोकल गव्हर्निंग अथॉरिटीज काय करणारे, आपल्या जे काही सँक्शनिंग आहे ती सँक्शनिंग वर्क करणारे. द रूल्स अँड बायलॉज may changes from place to place, but in main 24 bylaws given below given common basis on which their rules are formulated. आता आपण जर पाहिलं तर आपले हे जे काही बायलॉज असणार आहे हे बायलॉज काही प्रत्येक प्लेससाठी काही सेम नसतात. ॲज पर प्लेस टू प्लेस तुमचे जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशन असणार आहे, नंतर लोकल ग्रामपंचायत जे असणार आहे त्यांच्यानुसार काय होत राहतं, हे जे काही रूल्स आहे ते रूल्स काय होत राहत आहे, चेंज होत राहतात. मग ही जे काही रूल्स आहे एकूण 24 बायलॉज आहे ते 24 बायलॉज काय केले आहे, लोकल गव्हर्निंग अथॉरिटीजने काय केलेले आहे, फॉर्म्युलेटेड केलेले आहे. मग पहिला जो रूल्स आहे बघा, एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स. मग आता पहिला जो काय रूल आहे, मॅक्झिमम परमिसिबल बिल्टअप एरिया इज 1/3 to 1/4 ऑफ प्लॉट एरिया. म्हणजे आपलं जे काही मॅक्झिमम परमिसिबल बिल्टअप एरिया जो आहे तो किती पाहिजे, ॲज पर बायलॉज 1/3 to 1/4 ऑफ प्लॉट एरिया. आता प्लॉट एरिया म्हणजे काय बघा, आपला हा जो काही प्लॉट असणार आहे ज्या प्लॉटवरती आपण काय करणार आहे, कन्स्ट्रक्शन करणार आहे त्या प्लॉटचा एरिया, म्हणजे हा जो काही एरिया आहे ह्या एरियाला आपण काय म्हणतो, प्लॉट एरिया. मग प्लॉट एरिया कसा करणार आपण, लेंथ ऑफ प्लॉट इंटू विड्थ ऑफ प्लॉट. तर मग ह्या प्लॉटवरती किती कन्स्ट्रक्शन करायचं, किती बिल्टअप तुम्ही करू शकता बिल्टअप एरिया. तर मग त्यांनी किती सांगितलं, बिल्टअप एरिया किती पाहिजे तुमचा, द बिल्टअप एरिया शुड बी 1/3 to 1/4 ऑफ प्लॉट एरिया. म्हणजे तुमच्या प्लॉट एरियाच्या किती पाहिजे, 1/3 to 1/4 ऑफ प्लॉट एरिया. म्हणजे तुमचा बिल्टअप जो एरिया आहे, बिल्टअप एरिया, तो बिल्टअप एरिया किती पाहिजे तुमचा, 1/3 to 1/4 ऑफ प्लॉट एरिया. म्हणजे हा जो काही एरिया आहे ह्या प्लॉट एरियाचा 1/3 किंवा 1/4 तुम्ही काय करू शकता, कन्स्ट्रक्शन करू शकता. याचा अर्थ काय, जर तुमचा प्लॉट एरिया 4 मीटर स्क्वेअर जर असेल तर त्या प्लॉटमध्ये तुम्ही किती करू शकता, 1 मीटर स्क्वेअरचं कन्स्ट्रक्शन करू शकता. मग बाकीचा जो स्पेस आहे तो ओपन स्पेस म्हणून काय करावं लागेल, तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. हे झालं तुमचं पहिला बायलॉज. सेकंड आहे बघा तुमचा, मॅक्झिमम नंबर ऑफ स्टोरीज परमिसिबल इज 3+1 पार्क. म्हणजे तुम्ही जे काही ग्रामपंचायत असणार आहे किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे असणार आहे ते जे काही तुमचे आपले बिल्डिंग जे आहे नंबर ऑफ स्टोरीज किती पाहिजे तुमच्या, मॅक्झिमम 3. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ स्टोरीज जे आहे ते 3 असतात. आणि तुम्हाला कंपल्सरी जे काही ग्राउंड फ्लोअर आहे तो ग्राउंड फ्लोअर तुम्हाला कंपल्सरी कशासाठी प्रोव्हाइड करावा लागतो, पार्किंग स्पेस म्हणून प्रोव्हाइड करावा लागतो.
मग आता G+3 म्हणजे किती, हा फर्स्ट फ्लोअर, हा सेकंड फ्लोअर, हा थर्ड फ्लोअर, आणि असं याला आपण म्हणतो फर्स्ट स्टोरी, सेकंड स्टोरी, थर्ड स्टोरी. मग G+1 म्हणजे हा पहिला फ्लोअर, हा ग्राउंड +1, G+2, G+3. तर मग आपण हे मॅक्झिमम जे काही नंबर ऑफ स्टोरी जे आहे परमिसिबल किती आहे, 3. आणि त्यापैकी पण जे काही पहिला जो काही फ्लोअर आहे त्या पहिल्या फ्लोअरला तुम्ही कोणतेही रूम्स वगैरे काढू शकत नाही विदाऊट सिक्युरिटी कॅबिन. मग तुम्हाला जो काही ग्राउंड फ्लोअर आहे तो पूर्ण ग्राउंड फ्लोअर कशासाठी प्रोव्हाइड करावा लागतो, पार्किंग स्पेससाठी प्रोव्हाइड करावा लागतो. हे झालं तुमचं सेकंड रूल. नेक्स्ट वन आहे तुमचा मॅक्झिमम हाईट परमिसिबल इज 16 मीटर. म्हणजे ही जी काही मॅक्झिमम हाईट आहे आपल्या बिल्डिंगची ती किती प्रोव्हाइड करू शकतो तुम्ही, 16 मीटरपर्यंत मॅक्झिमम हाईट तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. नंतर FAR मॅक्झिमम FAR किती पाहिजे तुमचा, FAR इज इक्वल टू शुड बी 1, म्हणजे फ्लोअर एरिया रेशो. FAR इज नथिंग बट फ्लोअर एरिया रेशो, ऑर त्यालाच काय म्हणतात FSI. म्हणजे तुमचा हा FAR आणि FSI किती पाहिजे तुमचा, 1 पाहिजे. नंतर नेक्स्ट सांगितलं त्यांनी टेनिमेंट डेन्सिटी शुड बी 120 टेनिमेंट पर हेक्टर और नेट प्लॉट एरिया. म्हणजे टेनिमेंट म्हणजे एखादं लँड आहे, त्या लँडवरती किती पॉप्युलेशन पाहिजे आपण त्याला म्हणतो टेनिमेंट डेन्सिटी. मग आपलं जे काही 1 हेक्टर जर प्लॉट एरिया असेल तर त्या 1 हेक्टर प्लॉट एरियासाठी टेनिमेंट डेन्सिटी किती तुमची 120 ॲज पर बिल्डिंग बाय रूल्स. नंतर नेक्स्ट आहे तुमची मॅक्झिमम सेटबॅक फ्रॉम द रोड शूड बी 4 मीटर. म्हणजे जे काय मॅक्झिमम सेटबॅक डिस्टन्स आहे, मॅक्झिमम सेटबॅक डिस्टन्स म्हणजे काय आता ते आपण बघणारच आहे, पण ॲज पर रूल्स सेटबॅक डिस्टन्स म्हणजे काय, तुमचं जी काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग समोरून जो काही रोड जात असेल त्या रोडच्या सेंटर लाईनपासून आपण जो काही प्लिंथ लेवलपर्यंत जो काही ओपन स्पेस ठेवतो त्या डिस्टन्सला आपण म्हणतो सेटबॅक डिस्टन्स. काय म्हणतो आपण त्याला, सेटबॅक डिस्टन्स. ह्या सेंटर लाईनपासून सपोज हा रोड आहे तुमचा, मग आता हे सेटबॅक डिस्टन्स कशावर डिपेंड असतं, तुमचं नेचर ऑफ रोडवरती. मग तुमचा रोड कोणता आहे, नॅशनल हायवे, स्टेट हायवे, विलेज रोड आहे, कच्चा रोड आहे, पक्का रोड आहे, ह्या रोडवर तुमचं सेटबॅक डिस्टन्स असतं. मग ही जी काही बिल्डिंगची जी काही प्लिंथ लेवल आहे या प्लिंथ लेवलपासून तर बिल्डिंग रोडच्या सेंटर लाईनपर्यंत जे काही डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, सेटबॅक डिस्टन्स. मग हे तुमचं सेटबॅक डिस्टन्स जे आहे ते सेटबॅक डिस्टन्स किती पाहिजे, मॅक्झिमम 4 मीटर. 4 मीटरपर्यंत तुम्ही मॅक्झिमम सेटबॅक डिस्टन्स काय करू शकता, प्रोव्हाइड करू शकता. नंतर नेक्स्ट मिनिमम आपल्याला किती प्रोव्हाइड करावं लागतं, 4 मीटर. नेक्स्ट वन आहे बघा तुमचा रूल्स, मिनिमम रिअर ओपन स्पेस इज टू बी 3 मीटर. आता रिअर ओपन स्पेस म्हणजे आता बघा हा तुमचा प्लॉट आहे सपोज, आता हा तुमचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटवरती तुम्हाला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. म्हणजे सपोज ही तुमची काय ॲक्च्युअल प्रपोज बिल्डिंग आहे, काहीचं तुम्हाला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मग आता हा तुमचा रोड आहे, सेंटर लाईन रोड, दिस इज अ सेंटर लाईन रोड ऑफ रोड. नंतर हे झालं तुमचं सेटबॅक डिस्टन्स, ते मिनिमम किती प्रोव्हाइड करायला होतं आपल्याला, 4 मीटर. नंतर त्यांनी सांगितले मिनिमम रिअर ओपन स्पेस, म्हणजे तुमचा हा जो काही आपल्या प्लॉटपासून जे काही हे आहे बिल्डिंग, त्या बिल्डिंगमध्ये जो काही प्लॉट आणि बिल्डिंगमधला जो काही डिस्टन्स आहे ते मिनिमम बॅक साईडचं जे काही डिस्टन्स आहे ते किती पाहिजे तुमचं, 3 मीटर. आणि मिनिमम साईड ओपन स्पेस शुड बी 3 मीटर. म्हणजे दोन्ही साईडचं जे काही डिस्टन्स आहे ते किती पाहिजे तुमचं, 3 मीटर. म्हणजे हा जो काही ओपन स्पेस आहे हा ओपन स्पेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, सोडावा लागणार आहे. नंतर त्यांनी सांगितलं आहे इंटेरियर ओपन स्पेसेस चौक मिनिमम एरिया 4.5 मीटर, मिनिमम साईड
side of shaft 1.8 for 80 meter height of the building. म्हणजे सपोज तुमचा जो काही मिनिमम एरिया ओपन स्पेस असणार आहे इंटेरियर आतमधला जो काही मिनिमम ओपन स्पेस एरिया ते किती पाहिजे 4.5 मीटर स्क्वेअर आणि साईड्स ऑफ शाफ्ट म्हणजे तुमचे जे काही शाफ्ट असणार आहे लिफ्ट वगैरेचे डक्ट त्याचं जे काही असणार आहे त्याचं किती असणार आहे साईड ऑफ शाफ्ट 1.8 मीटर फॉर 80 मीटर हाईट ऑफ बिल्डिंग. म्हणजे तुमची जर 80 मीटर हाईट असेल बिल्डिंगची तर मिनिमम शाफ्ट किती सोडावा लागतो तुम्हाला 1.8 मीटरचा 1.8 मीटरचा हा बिल्डिंगमध्ये डक्ट असतो तो ओपन स्पेस. नंतर नेक्स्ट आहे तुमचं द पार्किंग स्पेस शुड बी इनफ टू अकोमोडेट ॲटलिस्ट 2 स्कूटर अँड 2 सायकल पर फ्लॅट. म्हणजे जर आपण अपार्टमेंटचं जर प्लॅनिंग केलेलं असेल अपार्टमेंटचा जर प्लॅन तयार करत असेल तर तुम्ही तुमचा ऑब्वियसली तुमचा जो काही ग्राउंड फ्लोअर आहे तो ग्राउंड फ्लोअर तुम्हाला पार्किंगच प्रोव्हाइड करावं लागते. पण पार्किंग जो काही एरिया आहे तो पार्किंग एरिया तयार करताना आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे पर फ्लॅट म्हणजे एका फ्लॅटसाठी आपण किती 2 स्कूटर अँड 2 सायकल्सचा एरिया कन्सिडर करूनच पर फ्लॅटमध्ये आपण काय करायचं आहे पार्किंग एरिया काय करायचा आहे प्रोव्हाइड करायचा आहे. मग एक स्कूटरसाठी किती एरिया लागतो पार्किंगचा नंतर तुमचा दुसरी जी काही आहे व्हेकल सायकल त्या सायकलसाठी किती एरिया लागतो. मग असे पर फ्लॅट किती 2 स्कूटर आणि 2 सायकलचा एरिया कन्सिडर करून आपण काय करायचं आहे पार्किंग एरिया तुमच्या फ्लॅटसाठी काय करायचं किंवा ग्राउंड फ्लोअरसाठी काय करायचं आहे प्रोव्हाइड करायचं आहे. नंतर त्याने प्लेंथ हाईट फॉर द कार पार्क फ्लोअर शुड बी 150 mm. म्हणजे तुम्ही जी काही प्लेंथ पार्किंगसाठी जी काही प्लेंथ हाईट ठेवणार ती ग्राउंड लेवलपासून किती वरती पाहिजे तुमची 150 mm. सपोज तुमची ग्राउंड लेवल आहे दिस इज अ ग्राउंड लेवल आणि हे जे काही तुमची पार्किंग स्पेस असणार आहे इकडं तुमची वरती बिल्डिंग असणार आहे ही एवढी हा तुमचा ग्राउंड फ्लोअर तर ही जी काही हाईट आहे ही प्लेंथ हाईट ही किती पाहिजे तुमची मिनिमम 150 mm. नंतर नेक्स्ट रूम आहे बघा हॅबिटेबल रूम्स. म्हणजे हॅबिटेबल रूम्समध्ये बघा काय तुमचं द मिनिमम साईज शुड बी 9.5 मीटर स्क्वेअर अँड मिनिमम विड्थ ऑफ द रूम इज टू बी 2.4 मीटर. म्हणजे काय हॅबिटेबल रूम्स आहे तुमच्या त्या हॅबिटेबल रूम्ससाठी मिनिमम साईज एरिया किती पाहिजे तुमचा हॅबिटेबल रूमचा 9.5 मीटर स्क्वेअर आणि रूमचा जो काही मिनिमम डायमेन्शन किंवा विड्थ जी आहे ती विड्थ किती पाहिजे 2.4. म्हणजे जर आपल्याला हॅबिटेबल रूम जर डिझाईन करायचे असेल प्लॅन करायचे असेल तर आपण त्याचा एरिया किती प्रोव्हाइड केला पाहिजे मिनिमम 9.5 मीटर स्क्वेअर आणि त्याची विड्थ आहे ती किती ठेवली पाहिजे मिनिमम 2.4. नंतर त्यांनी काय सांगितलं आहे 1 full side of habitable room in which windows for minimum light and ventilations are provided shall about ऑन द रिक्वायर्ड ओपन स्पेस. म्हणजे जे काही हॅबिटेबल रूम्स आहे त्या हॅबिटेबल रूमसाठी तुम्हाला काय करावं लागेल 1 विंडो शुड बी मिनिमम प्रोव्हाइड करावं लागेल व्हेंटिलेशन पर्पजसाठी. नंतर द हाईट हॅज टू बी 2.75 मीटर मिनिमम मेजर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द फ्लोअर टू द लोअर पॉईंट ऑफ सेलिंग. म्हणजे जी काही हॅबिटेबल रूम्स आहे बघा आता जी काही हॅबिटेबल्स रूम्स आहे ती हॅबिटेबल्स रूम तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायची आहे प्लॅन करायचे आहे. मग प्लॅन तयार करता वेळेत जी हॅबिटेबल रूम आहे त्याचा जो काही एरिया आहे तो एरिया किती पाहिजे मिनिमम तुमचा 9.5 मीटर स्क्वेअर 9.5 मीटर स्क्वेअर आणि जी काही विड्थ आहे ती विड्थ तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे ती मिनिमम किती पाहिजे तुमची 2.4 मीटर मिनिमम विड्थ 2.4. नंतर जी काही एक विंडो आहे ती विंडो तुम्हाला कमीत कमी प्रोव्हाइड करायची व्हेंटिलेशन पर्पजसाठी. नंतर जी हाईट आहे बघा हॅबिटेबल रूमची ती हाईट तुम्हाला किती ठेवायची आहे मिनिमम हाईट शुड बी प्रोव्हाइडेड 2.75 मीटर. म्हणजे ही जी काय हाईट आहे ह्या ग्राउंड लेवलपासून जो काही सेलिंग असणार आहे स्लॅब असणार आहे त्याचा बॉटम लेवलपर्यंत मिनिमम हाईट जी आहे ती किती ठेवायची तुम्हाला 2.75 मीटर. हे जाणे हॅबिटेबल रूमसाठी सांगितलं. मग नेक्स्ट आहे तुमचे फॉर द किचन मिनिमम एरिया इज 5.5 मीटर स्क्वेअर मिनिमम विड्थ इज 1.8 मीटर. फॉर किचन कम डायनिंग मिनिमम एरिया शुड बी 9.5 मीटर स्क्वेअर अँड मिनिमम विड्थ इज 2.4 मीटर स्क्वेअर 2.4 मीटर. म्हणजे आपल्याला जर किचनचं जर प्लॅनिंग करायचं असेल आपल्या रेसिडेन्शियल बिल्डिंगमध्ये सपोज तुमचा जो काही किचनचा तुम्ही प्लॅन करणार आहे
मग तुमचं किचन कम डायनिंग असेल का नुसतं किचन असेल, जर सिंगल किचन जर असेल तुम्हाला, तर जो काही मिनिमम एरिया आहे तो मिनिमम एरिया तुम्हाला किती प्रोव्हाइड करायचा आहे, 5.5 मीटर स्क्वेअर. आणि त्याचं जे काही मिनिमम विड्थ आहे ती विड्थ काही पाहिजे, कमीत कमी तुमची 1.8, म्हणून तुम्ही जास्त प्रोव्हाइड करू शकता 1.8 मीटर. नंतर फॉर किचन कम डायनिंग म्हणजे तुम्हाला त्याच्यावर डायनिंग जर प्रोव्हाइड करायचं असेल किचनमध्ये, डायनिंग टेबल वगैरे, तर तुम्हाला त्याच्यासाठी मिनिमम एरिया किती पाहिजे, 9.5 मीटर स्क्वेअर. आणि जो काही विड्थ आहे ते विड्थ शुड बी 2.4 मिनिमम. तर नेक्स्ट आहे बघा तुमचं, फॉर बाथरूम मिनिमम एरिया अँड मिनिमम विड्थ रिक्वायर्ड इज 1.8 मीटर स्क्वेअर अँड 1.2 रिस्पेक्टिवली. म्हणजे तुमचा जो काही बाथरूम आहे, WC बाथरूम म्हणतो आपण, सिंगल बाथरूम. तर बाथरूमसाठी तुम्हाला जो काही एरिया आहे तो एरिया किती पाहिजे तुमचा, मिनिमम 1.8 मीटर स्क्वेअर. आणि त्याची जी काही मिनिमम विड्थ आहे ती किती पाहिजे तुमची, 1.2 मीटर. मग आता हे झालं तुमचं बाथरूमचं स्पेसिफिकेशन. नंतर आहे तुमचं WC म्हणजे वॉटर क्लोजेट. मग वॉटर क्लोजेटचा मिनिमम जो एरिया आहे तो मिनिमम एरिया किती पाहिजे, 1.1 मीटर स्क्वेअर आणि मिनिमम विड्थ 0.9 मीटर. कंबाईंड WC बाथ जर असेल तुमचं, तर कंबाईंड WC बाथसाठी तुमचा जो काही मिनिमम एरिया आहे तुमचा 2.8 मीटर स्क्वेअर आणि मिनिमम विड्थ आहे 1.2. म्हणजे कंबाईंड WC एकाचमध्ये तुमचं बाथ पण आहे आणि WC पण आहे, वॉटर क्लोजेट पण आहे. तर त्याच्यासाठी मिनिमम एरिया किती पाहिजे तुमचा, 2.8 मीटर स्क्वेअर आणि मिनिमम विड्थ किती पाहिजे, 1.2. नेक्स्ट वन आहे बघा तुमचं, हाईट ऑफ द बाथरूम. म्हणजे आपली जी काही बाथरूम असणार आहे त्या बाथरूमची हाईट किती प्रोव्हाइड करू शकतो आपण, सरफेस ऑफ फ्लोअर टू दी लोवेस्ट पॉईंट ऑफ द सेलिंग बॉटम ऑफ स्लॅब इज टू बी 2.2 मीटर मिनिमम. विंडो ओपनिंग इन बाथरूम अँड WC इज इन 0.3 मीटर स्क्वेअर अँड मिनिमम अँड साईड नॉट लेस दॅन 0.3. म्हणजे जे काही WC बाथ आहे ते WC बाथ जो काही WC बाथ आहे बघा, तो WC बाथचा जो काही मिनिमम जे काही हाईट आहे ती हाईट तुम्हाला किती प्रोव्हाइड करायची आहे, आपली जी काही फ्लोअर लेवल आहे त्या फ्लोअर लेवलपासून जे काही स्लॅब असणार आहे WC बाथचा त्यापर्यंत मिनिमम हाईट तुम्हाला किती द्यावं लागते, 2.2 मीटर. मिनिमम हाईट किती द्यावं लागते तुम्हाला, 2.2 मीटर. नंतर त्यांनी सांगितलं आहे विंडो ओपनिंग इन द बाथरूम WC इज 0.3 मीटर स्क्वेअर. म्हणजे जे काही व्हेंटिलेटर प्रोव्हाइड करतो आपण, तर मिनिमम त्याचा जो काही एरिया आहे तो मिनिमम एरिया किती आहे तुमचा, 0.3 मीटर स्क्वेअर. मिनिमम एरिया किती आहे, 0.3 मीटर स्क्वेअर. अँड मिनिमम साईड म्हणजे जी काही व्हेंटिलेटर असणार आहे त्याची जी काही साईड असणार आहे ती 0.3 मीटरपेक्षा काय नको आहे, कमी नको आहे. म्हणजे 0.3 मीटरपेक्षा काय व्हेंटिलेटर साईड तुम्हाला जास्त ठेवावी लागेल. नंतर नेक्स्ट वन आहे बघा तुमचा, लॉफ्ट इन किचन ओव्हर WC अँड बाथ क्लिअर हेडरूम इज 2.2 मीटर. म्हणजे तुम्ही जे काही लॉफ्ट प्रोव्हाइड करणार आहे बघा किचनमध्ये, सपोज तुमचं हे किचनचं इलिव्हेशन आहे बघा, हा तुमचा किचन आहे, ही किचनची तुमची टाईल्स आहे फ्लोअरच्या, आणि ह्या वॉलवर तुम्ही जे काही लॉफ्ट असणार आहे तुमचं बाकीचं सामान वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही लॉफ्ट जे प्रोव्हाइड करता, पण ते किती हाईटला प्रोव्हाइड करायचं, कमीत कमी त्यांनी सांगितलं आहे 2.2 मीटर हाईटला प्रोव्हाइड करायचं. किती, कमीत कमी तुम्हाला 2.2 मीटर हाईट त्याला द्यावंच लागते लॉफ्टसाठी. नंतर नेक्स्ट वन आहे बघा, फॉर लाईटिंग अँड व्हेंटिलेशन ऑफ रूम द मिनिमम ॲग्रिगेट एरिया ऑफ ओपनिंग ऑफ हॅबिटेबल रूम्स अँड किचन एक्सक्लुडिंग डोअर शुड बी 1/8 ऑफ द फ्लोअर एरिया. म्हणजे तुमचं जे काही आपण व्हेंटिलेशन पर्पजसाठी जे काही ओपनिंग प्रोव्हाइड करणार आहे आपल्या रूममध्ये ह्याच्यामध्ये किचनमध्ये असणार आहे तुमच्या, नंतर तुमचं काय असणार आहे एक्सक्लूड हॅबिटेबल रूम अँड किचन एक्सक्लुडिंग डोअर शुड बी 1/8 ऑफ द फ्लोअर एरिया. म्हणजे आता तुमची जी काही किचन असणार आहे, मग तुमच्या WC बाथ असणार आहे, तर त्यासाठी जे काही विंडोज प्रोव्हाइड करायचे आपल्याला, ओपनिंग्स प्रोव्हाइड करायचे, डोअर सोडता आपल्याला जे काही विंडो ओपनिंग्स प्रोव्हाइड करायचे आहे त्या विंडोचा सगळा जो काही एरिया आहे मिनिमम एरिया आपला किती पाहिजे,
1/8 ऑफ फ्लोअर एरिया. 1/8 ऑफ फ्लोअर एरिया. 1/8 म्हणजे जर तुमचा 8 मीटर स्क्वेअरचा जर काय असेल फ्लोअर एरिया असेल किचनचा, तर तुम्हाला विंडोज किती एरियाचे प्रोव्हाइड करायचे? मिनिमम 1 मीटर स्क्वेअर एरियाचे विंडोज त्या ठिकाणी व्हेंटिलेशन पर्पजसाठी काय करावं लागणार आहे? प्रोव्हाइड करावाच लागणार आहे. हा झाला 16 नंबरचा बायलॉज. नेक्स्ट वन आहे बघा तुमचं पॅरापेट. मिनिमम हाईट इज 1.05 मीटर अँड मॅक्झिमम 1.2 मीटर. म्हणजे आता तुमची बिल्डिंगचा फ्लोअर लेवल कंप्लीट झालेला आहे बघा. हे तुमचे फ्लोअर असणार आहे बिल्डिंगचे. ही तुमची ग्राउंड लेवल आहे. हा ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, हा तुमचा सेकंड फ्लोअर आहे. मग आता वरच्या कन्स्ट्रक्शन आपलं स्टॉप झालेलं आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी पॅरापेट वॉल बांधावं लागते अराउंड द पेरिफेरी ऑफ बिल्डिंग. जेवढी आपली पेरिफेरी बिल्डिंगची, हा सपोज प्लॅन आहे बिल्डिंगचा, हा तुमचा प्लॅन आहे. मग एवढ्या लेन्थसाठी आपल्याला काय करावं लागते? एक वॉल जी आहे ती वॉल कन्स्ट्रक्शन करावं लागते. मग ती वॉल जी आहे त्या वॉलला काय म्हणतो आपण? पॅरापेट वॉल. त्या वॉलला काय म्हणतो आपण? पॅरापेट वॉल. मग ही पॅरापेट वॉलची जी काय हाईट आहे ती हाईट किती ठेवायची असते? 1.05 मीटर मिनिमम किती लागते? 1.05 मीटर अँड मॅक्झिमम 1.2 मीटर. मॅक्झिमम किती ठेवू शकतो आपण? 1.2 मीटरपर्यंत पॅरापेट वॉलची हाईट ठेवू शकतो. नंतर नेक्स्ट आहे तुमचं कंपाऊंड वॉल. कंपाऊंड वॉल. आता कंपाऊंड वॉल म्हणजे काय बघा, आपण प्रायव्हसी एक प्रिन्सिपल बघितला. प्रायव्हसी हे दोन असतात. एक इंटरनल प्रायव्हसी आणि दुसरी आहे एक्सटर्नल प्रायव्हसी. मग इंटरनल प्रायव्हसीसाठी आपण डोअर्स आपण प्रोव्हाइड करतो. तर एक्सटर्नल प्रायव्हसीसाठी तुम्ही काय करता? कंपाऊंड वॉल प्रोव्हाइड करता. मग ही कंपाऊंड वॉल जी आहे, मग तुमची सपोज हा बिल्डिंग असणार आहे, तर ह्या बिल्डिंग भोवताली अराउंड द पेरिफेरी आपण काय करतो? जी वॉल आहे ती वॉल कन्स्ट्रक्ट करतो. त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड वॉल. मग कंपाऊंड वॉल जी हाईट आहे ती हाईट किती ठेवायची आहे? मॅक्झिमम हाईट इज 1.05 मीटर अबव दी सेंटर लाईन ऑफ द फ्रंट साईड. ही जी काही फ्रंट साईड असणार आहे त्या फ्रंट साईडच्या वरती मॅक्झिमम हाईट किती ठेवू शकतो आपण? कंपाऊंड वॉलची मॅक्झिमम हाईट शुड बी 1.5 मीटर. कंपाऊंड वॉलची मॅक्झिमम हाईट किती पाहिजे तुमच्या? 1.5 मीटर. नंतर नेक्स्ट सांगितलं बघा त्यांनी, द कंपाऊंड गेट शुड बी ओपन एंटायरली इनसाइड द प्रॉपर्टी. म्हणजे तुमचं जे काही गेट असणार आहे कंपाऊंड वॉलचं, सपोज तुमची ही प्रॉपर्टी, हा प्लॉट आहे तुमचा, नंतर ही तुमची प्रॉपर्टी आहे पूर्ण बिल्डिंग्स आहे, तर ह्या प्लॉटवरती तुम्ही पूर्ण काय केली? कंपाऊंड वॉल कन्स्ट्रक्शन केली. मग इथं तुम्ही जे काही गेट आहे ते गेट प्रोव्हाइड केलेलं आहे. मग हे तुमचं जे काही गेट आहे ते आउटसाईडला न ओपन होता कुठं झालं पाहिजे? तुमच्या इनसाईडमध्ये ओपन झालं पाहिजे. म्हणजे तुमच्या गेटचे जे काही डोअर असणार आहे ते डोअर कुठं झाले पाहिजे? इनसाईड युअर प्रॉपर्टी काय झाली पाहिजे? ओपन झाली पाहिजे. नंतर नेक्स्ट आहे ऑफिस कम लेटर बॉक्स. म्हणजे तुमचा आता सपोज ऑफिस असेल, ऑफिस जर तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर ऑफिस कम लेटर रूम बॉक्स रूम शुड बी एरिया 2 मीटर टू 3 मीटर अंडर स्टिल्ट्स. म्हणजे तुमचं जे काही बिल्डिंग असणार त्या बिल्डिंगमध्ये तुम्ही जर लेटर रूम तयार करत असेल तर त्यासाठी त्याचा मिनिमम जो काही एरिया आहे 2 मीटर बाय 3 मीटर पाहिजे तुमचा. नंतर नेक्स्ट वन सांगितलं तुमचं स्टेअरकेस डिटेल्स. म्हणजे तुमच्या सर्क्युलेशन आपण एक प्रिन्सिपल बघितलं बघा बिल्डिंगचं. तर सर्क्युलेशनसाठी आपण काय करतो? हॉरिझॉन्टल सर्क्युलेशन आणि व्हर्टिकल सर्क्युलेशन. तर व्हर्टिकल सर्क्युलेशनसाठी आपण जी काही स्टेअरकेस आहे ती स्टेअरकेस आपण काय करतो? प्रोव्हाइड करतो. मग आता ही जी काही स्टेअरकेस आहे ही स्टेअरकेस प्रोव्हाइड करताना आपण बघितलं बघा मिनिमम विड्थ ऑफ स्टेअर्स. आता ही स्टेअरकेस जर आपण इथं फिगर जर बघितली, दिस इज अ फिगर ऑफ स्टेअरकेस, प्लॅन ऑफ स्टेअरकेस. दिस इज अ प्लॅन ऑफ स्टेअरकेस. दिस इज अ प्लॅन ऑफ स्टेअरकेस. मग आता तुमची जी काही स्टेअरकेसची विड्थ आहे ही मिनिमम एका फ्लाईटची विड्थ किती पाहिजे? 1 मीटर. नंतर राईज जो आहे हा जो प्लॅन इलेवेशन जर बघितला सेक्शनल इलेवेशन, ही स्टेअरकेस आपण अशी कट केलेली आहे.
आणि असं इथं आपल्याला काय दिसतं आहे, तुमचे एक फ्लाईट दिसते. तर मग मिनिमम हा जो काही राईज आहे व्हर्टिकल मेंबर ऑफ स्टेप्स, त्याला आपण राईज म्हणतो. मग मिनिमम राईज तुमच्या बिल्डिंगसाठी किती पाहिजे, 175 mm. नंतर ट्रेड हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ स्टेप्स काय असणार तुमचं, ट्रेड असणार आहे. ट्रेड किती पाहिजे, 250 mm. नंतर मॅक्झिमम हाईट ऑफ रायझर 190 mm, मॅक्झिमम किती पाहिजे, 190 mm. नंतर हेडरूम्स काय, हँडरेल्स, हँडरेल मिनिमम हाईट 900 mm. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे काही हँडरेल प्रोव्हाइड करता त्या हँडरेलची मॅक्झिमम हाईट किती पाहिजे, 900 mm फ्रॉम द सेंटर ऑफ द थ्रेड. मिनिमम हेडरूम इन पॅसेज अंडर लँडिंग शुड बी 2.2 मीटर. म्हणजे तुम्ही जे काही हेडरूम असणार आहे ती हेडरूम तुम्ही जे काही हेडरूम जी आहे ती हेडरूम तुम्हाला हाईट किती ठेवायची आहे, 2.2 मीटर. ते मग आपण सर्क्युलेशन प्रिन्सिपलमध्ये बघितलेलं आहे. पण आता आपलं प्रत्येक वेळेस रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल असं नाही. आपल्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलेशनसाठी काय करावं लागतं, स्टेअरकेस प्रोव्हाइड करावंच लागते. मग तुमच्या रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल, पब्लिक बिल्डिंगसाठी जर असेल तर त्यांनी काही डिटेल सांगितले. स्टेअरकेसचे विड्थ 1 मीटर पाहिजे रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी, रायझर किती पाहिजे, 150 mm. नंतर विड्थ ऑफ ट्रेड किती पाहिजे तुमची, 250 mm. आणि विड्थ ऑफ लँडिंग किती पाहिजे, विड्थ ऑफ स्टेअर्स म्हणजे तुमची विड्थ ऑफ स्टेअरकेस जेवढी असणार तेवढी विड्थ ऑफ लँडिंग लागते तुम्हाला. नंतर फॉर पब्लिक बिल्डिंग बघा, फॉर पब्लिक बिल्डिंग विड्थ इज इक्वल टू 1.8 मीटर. म्हणजे पब्लिक बिल्डिंगसाठी आपल्याला जास्त विड्थ प्रोव्हाइड करावी लागते स्टेअरकेसची. नंतर रायझर किती पाहिजे, 140 mm. आणि ट्रेड काय आहे, ट्रेडची साईज आपल्याला जास्त प्रोव्हाइड करावी लागते पब्लिक बिल्डिंगसाठी. आणि विड्थ ऑफ लँडिंग किती पाहिजे, 1.8 मीटर. हे झालं तुमचं सर्क्युलेशनचं बिल्डिंग बायलॉज. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं वॉटर सप्लाय. आता हे तुमचं सॅनिटेशनचं प्रिन्सिपल आहे बघा. तुमचं वॉटर सप्लाय किती पाहिजे, बेसिक्स 5 पर्सन पर टेनिमेंट इज 135 पर लिटर पर हेड पर डे. म्हणजे तुमचा एक फ्लॅट असेल तर एक फ्लॅटमध्ये तुमचे जे 5 पर्सन जर असतील तर 5 पर्सनसाठी तुम्हाला एका पर्सनसाठी किती लागतो, 135 लिटर पर हेड पर डे. म्हणजे एका पर्सनसाठी तुम्हाला कमीत कमी किती पाणी लागतं, 135 लिटर पर हेड पर डे. एका दिवसासाठी तुम्हाला 135 लिटर पर हेड पर डे. असे किती टेनिमेंट आहे, सपोज एका फ्लॅटमध्ये तुमचे 5 पर्सन असतील तर 135 × 5 इज इक्वल टू जेवढं आन्सर आहे तेवढं लिटर तुम्हाला काय लागणार आहे, एका फ्लॅटसाठी काय लागणार तुम्हाला, पाणी लागणार आहे. असे किती फ्लॅट आहे तुमचे त्याच्यावरून तुम्हाला नंबर ऑफ वॉटर सप्लाय किती पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करू शकता, डिझाईन करू शकता. नंतर साईट प्लॅन बघा. ज्यावेळेस आपण साईट प्लॅन तयार करतो तर मग आता ॲज पर बिल्डिंग बायलॉज साईट प्लॅनच्या ज्या काय बाउंड्रीज असणार आहे त्या बाउंड्रीज तुमच्या काय पाहिजे, थिक ब्लॅक लाईननी काय करता दाखवावं लागतं, थिक ब्लॅक लाईननी. नंतर एक्झिस्टिंग स्ट्रीट जो आहे तो ग्रीन, म्हणजे तुमच्या आता सपोज ही तुमचं बिल्डिंग आहे, आता सपोज काय आहे तुमचं, हा सपोज तुमचा प्लॉट आहे, हा तुमचा प्लॉट आहे. तर मग तुमचा जे काय प्लॉट बाउंड्रीज आहे ह्या प्लॉट बाउंड्रीज काय आहे, थिक ब्लॅक लाईनने दाखवायच्या. काय आहे तुमची जी काही थिक ब्लॅक लाईन आहे त्या थिक ब्लॅक लाईनने प्लॉट बाउंड्रीज दाखवायच्या असतात साईट प्लॅनमध्ये. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं जे काही प्रपोज वर्क, एक्झिस्टिंग स्ट्रीट आहे, म्हणजे आपल्या बिल्डिंग समोरून एखादा स्ट्रीट जात असेल तर तो कशाने दाखवायचा आहे, ग्रीन कलरने. म्हणजे सपोज तुमच्या या ठिकाणून हा जो काही स्ट्रीट आहे हा स्ट्रीट गेलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, तो ग्रीन कलरने तुमच्या ड्रॉइंग्समध्ये दाखवायचा आहे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं काय आहे, तुमचं प्रपोज वर्क. मग आता हा जो काही प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये तुमचं प्रपोज वर्क रेड फिल्ड इन, म्हणजे तुमच्या रेड कलरने काय करायचं आहे, प्रपोज वर्क दाखवायचे आहे. म्हणजे तुमचा हा जो प्रपोज बिल्डिंग असेल तर ही प्रपोज बिल्डिंग तुम्ही काय केलेली या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेली ती अशी हॅचिंगने दाखवायची, रेड प्रपोज वर्क.
नंतर ड्रेनेज अँड सिवेज वर्क रेड डॉटेड, म्हणजे आता तुमचं जे काही ड्रेनेज वर्क असतं ना आपल्या बिल्डिंगचं, ते आता ते वॉटर सप्लाय लाईन ड्रेनेज लाईन कुठं रोडच्या साईडलाच मीट होती, तर मग ती रोड्स कसं असतो काय करायचे, डॉटेड दाखवायची असती ड्रेनेज लाईन आणि वॉटर सप्लाय लाईन. वॉटर सप्लाय लाईन जर रोडच्या एका साईडला असेल तर ऑपोजिट साईडला काय असते तुमची ड्रेनेज लाईन असते. नंतर वॉटर सप्लाय वर्क ब्लॅक डॉटेड थिन, मग वॉटर सप्लाय असेल तर वॉटर सप्लाय आपण कशा दाखवतो, हा ब्लॅक डॉटेडने दाखवतो. अशा पद्धतीने तुमचा साईट प्लॅन जो आहे तो साईट प्लॅन तयार करण्यासाठी ॲज पर बिल्डिंग बायलॉज त्यांनी काय दिलेलं आहे, गाईडलाईन्स दिलेला आहे. नंतर आता बघा बाल्कनी बघा, बाल्कनीची मिनिमम विड्थ जी आहे ती किती आहे, 1.2 मीटर विड्थ पाहिजे, आणि टोटल परमिसिबल लेंथ जी आहे 1/3 ऑफ द पेरिफेरी ऑफ द बिल्डिंग. म्हणजे तुमची जी काही सपोज ही तुमची बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला काय करायची आहे, बाल्कनी जी आहे त्या एका रूमला बाल्कनी प्रोव्हाइड करायची आहे. तर जी काही बाल्कनीचं जो काही मिनिमम विड्थ जी आहे ती मिनिमम विड्थ किती पाहिजे, 1.2 मीटर, आणि जी काही लेंथ आहे ही लेंथ किती पाहिजे, 1/3 ऑफ पेरिफेरी ऑफ बिल्डिंग. म्हणजे ही जी काही पूर्ण पेरिफेरी आहे बिल्डिंगची पेरीमीटर त्याच्या 1/3 म्हणजे 3 मीटर जर पूर्ण लेंथ असेल ही, तर 1 मीटर ही काय पाहिजे तुम्हाला बाल्कनीची लेंथ पाहिजे. तर हे जे काही 24 बायलॉज आहे, ह्या 24 बायलॉजचा यूज करून आपण आपली जी काही बिल्डिंग आहे ती बिल्डिंगचा प्लॅनिंग आपण काय करतो, कंप्लीट करतो. तो होप सो तुम्हाला हे जे काही बिल्डिंग बायलॉज आहे हे बिल्डिंग बायलॉज तुम्हाला